आपण कुठल्याच पक्षाचा नाही, मिळेल त्याला पाडा. 4 जूनपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 6 जूनपासून आमरण उपोषण सुरू करणार. जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. शेलारांनी पद असताना कोकणासाठी काय केलं? निवडणुका आल्या कोकणी असल्याचा आव आणतात. वैभव नाईक यांचा आशिष शेलारांवर हल्ला. नाशिक लोकसभेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा नाशिककरांचा आग्रह. तर उमेदवाराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसेंचं वक्तव्य. भाजपनं 400 नाही तर 543 सांगणं योग्य ठरेल. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर शरद पवारांची टीका. माहितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा कायम. नारायण राणेंच्या नावाचा अद्याप घोषणा नाही. उमेदवारी जाहीर होण्याआधीच राणेंनी घेतले उमेदवारी अर्ज मागे. दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांवर दबाव असल्याची माहिती. मविया एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणं गरजेचं. काँग्रेस वरिष्ठांचा विश्वजित कदमांना सल्ला. तुमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आहे, तर आता किडनीमध्ये शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका. मल्हार पाटलांच्या वक्तव्याचा ओमराजेंकडून समाचार. धैर्यशील मोहिते पाटलांची राष्ट्रवादीमध्ये, शरदचंद्र पवार पक्षात घर वापसी. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अभिनेता सलमान खानच्या घरासमोर गोळीबार. दुचाकीवरून आल्या 2 अज्ञातांकडून गोळीबार. गोळीबारानंतर दोघेही फरार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती. देशभरात उत्साहाचं वातावरण. महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपूर दौऱ्यावर. चंद्रपूर मतदारसंघात निवडणूक प्रचार सभेला करणार संबोधित. मुख्यमंत्र्यांनी अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून केली चर्चा. फोनवरून चर्चा करून सुरक्षेसंदर्भात दिला दिलासा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतेपदी निवड. सामनामधून नेतेपदी निवडीची घोषणा. मुंबईतून कोकण मार्गे 32 अतिरिक्त उन्हाळी गाड्या. रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल. मराठवाड्याची चिंता वाढली. जायकवाडी धरणाची पाणी पातळी घटली. जायकवाडीतील पाणीसाठा केवळ 16%. मराठवाड्याला 5व्या दिवशीही अवकाळीनं झोडपलं. मराठवाड्यात विदर्भात वादळी पावसामुळे पिकं उद्ध्वस्त. अवकाळीमुळे 5 नागरिकांचा मृत्यू तर 54 पेक्षा जास्त पशु दगावले. कोल्हापूर अंबाबाईचं गाभारा दर्शन 2 दिवस बंद. अंबाबाईच्या मूर्तीवर 2 दिवस रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे गाभारा दर्शन बंद राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.